स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, बांधकाम कामगारांना मिळणार 4,200 रुपये। त्यासाठी कोणते बांधकाम कामगार पात्र असणार आहेत, कोणते बांधकाम कामगार अपात्र ठरणार आहेत, यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहेत, त्याचबरोबर ही जी योजना आहे तर ही योजना कोणती असणार आहे, ह्या योजनेसाठी कसा क्लेम करायचा आहे आणि क्लेम करताना आपल्याला कोणकोणते कागदपत्र लागणार आहेत, आपल्या बँक खात्यामध्ये हे 4,200 रुपये कसे पडणार आहेत, याची सविस्तर माहिती आज या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करत आहे। त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही कुठेही स्किप करू नका, जेणेकरून योग्य माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली जाईल। त्याचबरोबर हा जो व्हिडिओ असणार आहे जास्तीत जास्त बांधकाम कामगारांपर्यंत शेअर करायचा आहे, जेणेकरून योग्य माहिती सर्व बांधकाम कामगारांना मिळणार आहे। तर हे 4,200 रुपये ही जी स्कीम आहे किंवा योजना आहे तर ही पहिली राबवण्यात आलेली नव्हती, GR मध्ये याचा काही उल्लेख नाही। परंतु ही जी योजना आहे 4,200 रुपयाची तर आता सध्या सुरू झालेली आहे। तर तात्काळ बघितलं गेलं तर गेल्या वर्षापासून ही जी योजना आहे 4,200 म्हणजे या योजनेला कोणती असणार आहे तर कौशल्य वृद्धी प्रशिक्षण योजना। तर ही जी योजना जी आहे तर ही सध्या बांधकाम कामगारांसाठी अतिशय महत्त्वाची योजना झालेली आहे, अतिशय महत्त्वाचा क्लेम ठरणार आहे। या योजनेच्या द्वारे आपण जो क्लेम करत आहोत तर याच्याद्वारे आपल्या बँक खात्यामध्ये आपल्याला मिळतात 4,200 रुपये। तर हे 4,200 रुपये कोणत्या कामगारांना मिळणार आहेत पाहिलं गेलं तर हे जे 4,200 रुपये असणार आहे, ज्या बांधकाम कामगारांचं कार्ड रिन्यू आहे, म्हणजे बघा कार्ड जे असतं तर ते आपल्याला दरवर्षी रिन्यू करावं लागत असतं, तर त्या बांधकाम कामगारांची कार्ड आहे तर ते रिन्यू करायचं आहे। कार्ड ऍक्टिव्ह असायला हवं, ऍक्टिव्ह नसेल तर त्यांनी ऍक्टिव्ह करून घ्यायचं आहे। म्हणजेच बघा सर्व बांधकाम कामगारांना आपल्याला हे जे 4,200 रुपये असणार आहेत तर ते मिळणार आहेत। मग बघा तुमचं कार्ड तुम्ही अजूनपर्यंत ऍक्टिव्ह करून घेतलेलं नसेल, दरवर्षी कार्ड आपल्याला रिन्यू करून ऍक्टिव्ह करून घ्यावं लागत असतं। ज्या बांधकाम कामगारांचं कार्ड ऍक्टिव्ह नसेल, कार्ड इनऍक्टिव्ह असेल तर अशा बांधकाम कामगारांना हे पात्र ठरणार नाही। तर यासाठी ऑनलाईन प्रोसेस करावं लागत असते। त्यानंतर आपलं कार्ड ऍक्टिव्ह झाल्यानंतर हे आपल्याला 4,200 रुपयाचा क्लेम जो आहे तर तो करता येत असतो। 4,200 रुपयाचा क्लेम कोणता असणार आहे, कोणती योजना आहे तर कौशल्य वृद्धी प्रशिक्षण योजना। 15 दिवस आपल्याला तिथे प्रशिक्षण घेतलं जात असतं, त्यानंतरच आपल्याला हे जे खात्यामध्ये 4,200 रुपये मिळत असतात। मग शिक्षण झाल्यानंतर आपल्याला एक कार्ड मिळत, आपल्याला नकली सर्टिफिकेट मिळत असतं, म्हणजे झेरॉक्स कॉपी मिळत असते आणि त्यानंतर ओरिजिनल सर्टिफिकेट आपल्याला मिळत असतं। त्यानंतर हे सर्टिफिकेट मिळाल्याच्या नंतरच आपण ह्याच्या 4,200 रुपये ओरिजिनल मिळाल्याच्या नंतर हा जो 4,200 रुपयाचा क्लेम जो आहे तर तो आपण करू शकतो आणि त्यानंतर आपल्याला बँक खात्यामध्ये आपले 4,200 रुपये आपल्याला मिळून जातात। मग यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागतात, त्याला कोणकोणते डॉक्युमेंट्स लागतात तर पहिलं म्हणजे बघा आधार कार्ड लागत असतं, दुसरं म्हणजे बँक पासबुक, म्हणजे आपल्या खात्यामध्ये पैसे येण्यासाठी आपल्याला बँक पासबुक हे लागतं। नंतर बघा प्रोफाईल साईडचा फोटो, म्हणजे ऑनलाईन आपला जो फोटो असतो आधार कार्डाला जोडलेला लिंक केलेला तर तसा फोटो आपल्याला लागतात। चौथं म्हणजे ई कार्ड, तर आता बघा आता सध्या 1 रुपयाची जी पावती अगोदर मिळत होती तर ती बंद झालेली आहे। 1 रुपयाची पावती बंद झाल्यामुळे चौथं डॉक्युमेंट्स म्हणजे ई कार्ड लागत असतं। ई कार्ड आपल्याला ऑनलाईन काढावं लागत असतं, मला ऑनलाईन डाउनलोड करून घ्यायचं आहे, त्यानंतरच तुम्ही 4,200 रुपयाचा हा जो क्लेम आहे तर तो करू शकता आणि त्यानंतरच आपल्या बँक खात्यामध्ये आपल्याला बघा दरमहा 4,200 रुपये मिळतात। तर पहा कौशल्य वृद्धी प्रशिक्षण योजनाचा हा जो क्लेम असणार आहे तर हा तुम्ही अपॉइंटमेंट घ्यायची आहे, ऑनलाईन अपॉइंटमेंट घ्यायची आहे। त्यानंतर थंब द्यायला गेल्यानंतर तिथे आपली जी काही प्रोसेस असते तर ती होते आणि त्यानंतर आपल्या खात्यामध्ये 4,200 रुपये आपल्याला मिळत असतात। तर बघा इलेक्शनच्या अगोदर काही बांधकाम कामगारांना सुद्धा पैसे मिळालेले आहेत, त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत ह्या कौशल्य वृद्धी प्रशिक्षण योजनेचे। तर बघा इलेक्शनच्या अगोदर जमा झालेले आहेत, परंतु त्यानंतर बांधकाम कामगारांनी काही क्लेम केलेले नाही तर त्यांच्या खात्यामध्ये सुद्धा अजून पैसे भेटलेले नाहीत। तर ज्यांचं कार्ड ऍक्टिव्ह आहे तर त्यांच्या खात्यामध्ये पैसे तर येणारच आहेत, परंतु ज्यांनी अजून आपलं कार्ड ऍक्टिव्ह केलेलं नसेल, रिन्यू केलं नसेल तर त्यांच्यासाठी ही अतिशय महत्त्वाची खुशखबर असणार आहे। बघा तुमच्या खात्यामध्ये जर 4,200 रुपयाचा तुम्हाला क्लेम करायचा असेल तर तुम्ही आजच अर्ज करायचा आहे। हा जो 4,200 रुपयाचा क्लेम जो असणार आहे तर यासाठी योजना आहे कौशल्य वृद्धी प्रशिक्षण योजना, तर ही पहिल्यापासून नव्हती तर ही नंतरच चालू झालेली आहे। त्यामुळे बघा अजूनपर्यंत ज्या बांधकाम कामगारांनी
आपलं कार्ड ॲक्टिव्ह केलेलं नसेल तर त्यांनी आपलं कार्ड ॲक्टिव्ह करून घ्यायचं आहे, रिन्यू करून घ्यायचं आहे आणि हा जो क्लेम असणार आहे तर तो करायचा आहे. अजून अपॉइंटमेंट घेतलेली नाही, कार्ड ॲक्टिव्ह केलेलं नाही, रिन्यू झालेलं नसेल तर त्यांनी नक्कीच आपले कार्ड जे आहे तर ते ॲक्टिव्ह करून घ्यायचं आहे. तर असेच बांधकाम कामगार ह्या 4,200 रुपयाचा क्लेम करण्यासाठी पात्र ठरणार आहेत. राष्ट्रीय इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळ जे आहे तर त्याच्यातर्फे अनेक योजना येतात. अनेक योजनेचे जे कॅम्प असतात बांधकाम कामगारांसाठी ते तालुक्याच्या ठिकाणी, जिल्ह्याच्या ठिकाणी चालू आहेत. शिबिर चालू असतात, कॅम्प चालू असतात. मला योजनेबाबत, स्कीमबाबत काही माहिती हवी असेल, सविस्तर माहिती हवी, नक्कीच आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि हा जो व्हिडिओ असणार आहे जास्तीत जास्त बांधकाम कामगारांपर्यंत शेअर करायचा आहे, जेणेकरून योग्य माहिती सर्व बांधकाम कामगारांना पोहोचली जाईल. आणि अजून तुम्हाला योजनेबाबत काही गोष्टी पाहिजे असतील, माहिती हवी असेल तर नक्कीच मला कॉमेंट करून विचारायचं आहे. धन्यवाद.